जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक भरती ही पदभरती आता विद्यार्थी मित्रांनो कोर्टात जाण्यासाठी तयार आहे. हे स्टेटमेंट मी का करतोय? कारण विद्यार्थी मित्रांनो काल असं वाटत होतं की काल काहीतरी BMCचं नोटीस किंवा ऑफिशियल स्टेटमेंट किंवा काहीतरी ते बोलतील त्यांच्या पद्धतीने आणि सांगतील की जे अटी आहेत त्या अटी शिथिल होतील किंवा नाही. मात्र विद्यार्थी मित्रांनो BMC कार्यकारी सहाय्यक भरतीतील जे आयुक्त असतील किंवा जी एक्झाम कमिटी असते, जी एक्झामसाठी सिलेक्ट केली जाते की एक्झाम कशी घ्यायची, कोणी घ्यायची, कशा प्रकारे घ्यायची, त्यातल्या अटी, त्याची स्क्रुटिनी, या संपूर्ण जे बैठका झाल्यात त्याच्यातून एक गोष्ट तर अशी दिसत आहे की BMC कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज किंवा ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी ते न्याय देण्याचा प्रयत्न नाही आहे. मग विद्यार्थ्यांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. काल घाटकोपरला जेव्हा मी होतो, काही विद्यार्थ्यांचं मला असं वाटतं की पोलीस भरतीचं ग्राउंड होतं, ते सुद्धा मित्र किंवा ते मुलं मला भेटले. म्हणजे मी त्यांना विचारलं की तुम्ही कशासाठी आला आहात तिथे, तर त्यांनी सांगितलं की सर आमचं ग्राउंड होतं किंवा आम्ही पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी आलो आहोत. तर मला असे भरपूर विद्यार्थी भेटले. काही विद्यार्थी असे भेटले की ते BMCच्या कार्यकारी सहाय्यक भरतीसाठी ते तिथे जमले होते किंवा ते आजूबाजूचे विद्यार्थी असताना, म्हणजे ठाण्यातले होते, काही कोकणमधले आले होते. असे भरपूर विद्यार्थी त्याचे काल उपस्थित होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो जास्त जे विद्यार्थी होते ते पोलीस भरतीचे होते. आता मला माहीत नाही की पोलीस भरतीसुद्धा चालू आहे आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा काही विद्यार्थी आलेले होते. मग विद्यार्थ्यांना जेव्हा काल एक गोष्ट समजली की BMC जे आहे, BMC कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज किंवा या ज्या अटी आहेत त्यांनी लादलेल्या त्या अटींवर ते काहीतरी विशेष भर देतील किंवा काहीतरी ते आपल्याला सांगतील की अटी शिथिल होतील किंवा नाही. या गोष्टींमध्ये BMC आता थोडंसंही रस किंवा थोडंसंही ते गांभीर्य घेताना दिसत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो आपण जो विचार करत होतो की आपली जी पदभरती आहे ती पदभरती आपली कोर्टात जायला नको, कारण याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. ज्या पद्धतीने मी तुम्हाला DVET बद्दल सांगितलं होतं, कारण त्या DVETची जी केस होती त्या केसबद्दल जे रिव्ह्यू होते त्या केसबद्दल आपण या यूट्यूब चॅनलवर डिस्कशन केलं आहे. म्हणून मी सांगतो की ही जी प्रोसेस होती, जी ITI इन्स्ट्रक्टरसाठी जे DVET जी संस्था आहे यांनी ज्या अटी किंवा या ज्या पात्रता ज्या लावल्या होत्या त्या पात्रतांना चॅलेंज केलं गेलं होतं. तेव्हा तिथे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की पात्रता जी आहे ती तुम्ही शिथिल नका करू, तुम्ही त्या थोड्या कठोर करा किंवा भरपूर विद्यार्थ्यांना तुम्ही पात्र नका करू ITI इन्स्ट्रक्टरसाठी, असं तेथे होतं. मात्र आपल्या इथे जे आहे ते शिथिल करण्यासाठी मुलांची धावपळ सुरू आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन न देता, तुम्हाला जर कोणी सांगेल की कॉन्ट्रीब्युशन करा, काही करा, तुम्ही फीस द्यायची आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रथम एक गोष्ट क्लिअर करतो की जे आता बघा मी कुठल्याही पार्टीचं इथं मी ते समर्थन करत नाही किंवा त्या लोकांचा मी इथे उल्लेख करताना मी त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये तुम्हाला बोलत आहे, या गोष्टीचा मी अजिबात इथे निषेध करतो आणि मी कुठल्याही पार्टीचा समर्थक नाही. म्हणून पण जे तुमच्यासाठी करत आहे त्यांची इन्फॉर्मेशन तर तुम्हाला द्यायला हवी. तर जे आहे धनंजय सर, तर त्यांनी स्वतः खर्चातून ते स्वतः कोर्टात जाणार आहे अशी बातमी काल मला मिळाली. आज मी तो व्हिडिओ बनवत आहे. मी रात्रीसुद्धा बनवत असताना मला थोडा त्रास झाला, कारण प्रवास होता. मी सुद्धा काल मुंबईतच होतो आणि घाटकोपरला असताना मी तुम्हाला सांगितलं की मला माहीत नाही की पोलीस भरतीसुद्धा सुरू आहे. मला असं वाटलं की BMCसाठीच ते विद्यार्थी जमले आहेत. म्हणून मी त्या विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की सर आमचं पोलीस भरतीचं ग्राउंड होतं. काही जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी मिळाले मला CSTला किंवा बृहमुंबई जे आहे
महानगरपालिका, तिथे मिळाले काही विद्यार्थी. त्यांचं असं म्हणणं होतं की सर आज आम्हाला म्हणजे त्यांचा ग्रुप आहे, तर त्या ग्रुपवर त्यांना समजलं की आज जे आहे ते काहीतरी इन्फॉर्मेशन मिळू शकते, त्या अनुषंगाने आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ते जवळपासचे विद्यार्थी होते, ते मला मिळाले. काही कारणास्तव म्हणजे काही जास्तसुद्धा विद्यार्थी आले असतील, पण त्यांना मी भेटू शकलो नाही किंवा त्यांना मी विचारू शकलो नाही, तो सुद्धा असू शकतो एक विषय. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला BMC जे आहे ते तटस्थ भूमिकेत आहे. आता तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की या ज्या जाचक अटी आहेत, या जाचक अटी तुम्हाला माहीतच आहे, त्याबद्दल वारंवार व्हिडिओ भरपूर यूट्यूब चॅनलवर मिळत आहेत. पण तुम्हाला कोणीही असं सांगत नाही आहे की विद्यार्थ्यांनो या अटी रद्द होतील किंवा नाही. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो की आता कोर्टमध्ये ही भरती नक्कीच जाईल, कारण आता फक्त 7 ते 6 दिवस आपले शिल्लक आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला त्या कोर्टाचे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहील. परंतु एक गोष्ट तुम्हाला मी वारंवार सांगतोय की कोर्टात गेल्यावर मला असं वाटतं की बघा, कोर्टात जेव्हा एखादी केस जाते ना, तेव्हा खूप विलंब होतो. कारण मी जे तुम्हाला वारंवार DVTचं उदाहरण देत आहे, कारण त्या DVTच्या प्रत्येक व्ह्यू किंवा प्रत्येक त्याच्या ज्या तारखा होत्या किंवा ते जे सगळं होतं ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण डिस्कशन करत राहिलो आहे. तेव्हा इंटरव्हेन्शनसुद्धा केस दाखल झाली डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांतर्फे, त्यांनी कॉन्ट्रीब्युशनसुद्धा केलं होतं, त्यांचा एक ग्रुपसुद्धा होता. संपूर्ण गोष्ट आपण या यूट्यूब चॅनलवर डिस्कशन केलं आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो, BMCसाठी आता केस दाखल होईलच. आता हे 100% फिक्स झालंच आहे. आता तुम्ही जे आहे, कोणी तुम्हाला जर भ्रमित केलं की तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करा, आपण सुद्धा एक केस टाकू, असं करू, त्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही वारंवार जे आहे ते तुम्ही अपडेट घेत चला आणि कोणत्याही अशा भ्रमित जे असतात त्यांना तुम्ही बळी पडू नका. तुमचा स्वतः ऑथेंटिक ग्रुप असेल तर तुम्ही त्याला सपोर्ट करू शकता. मात्र विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला करायचं काय आहे, ज्या विद्यार्थ्यांना या अटी नकोशा आहेत असं वाटत आहे, त्यांनी एक ग्रुप करून तुम्ही तुमच्या ज्या जवळच्या ज्या असतील, तुमचे आमदार असतील किंवा तुम्ही ज्या व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतात. आता काही विद्यार्थी जर BMCच्या कार्यालयात जरी पोहोचले तरी उत्तम आहे. तुम्ही त्यांना निवेदन देत राहा. तुमच्या पद्धतीने तुम्ही ट्विटर जो आहे, ट्विटर तुमच्यासाठी आहे, तुम्ही त्याच्यावर कॅम्पेन चालवा किंवा तुम्ही ग्रुप मिळून तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. मात्र शांत बसू नका जर तुम्हाला त्या अटी रद्द करायच्या असतील तर. पण आता एक मात्र क्लिअर झालं आहे की BMCच्या या अटींबद्दल थोड्या दिवसात, 1-2 दिवसात केस ही दाखल होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. आता काय माहिती की त्या माहिती मिळण्याच्या अगोदरच काही जर BMCने दिलं तर ती गोष्टसुद्धा रद्द होऊ शकते. पण असं वाटत नाही की BMC त्यांच्या ज्या अटी आहेत त्याच्यावर गांभीर्याने विचार करत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल, तुम्ही इलिजिबल असाल, तुम्ही फॉर्म भरू शकतात, कारण या पदभरतीला आता थोडा विलंब लागू शकतो असं मला वाटत आहे किंवा माझा असा प्राथमिक अंदाज आहे. तुम्हाला मी अपडेट देत राहील विद्यार्थी मित्रांनो. शॉर्ट होतं, त्या शॉर्टमध्येच मी तुम्हाला हे सगळं सांगून दिलं. आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.